जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 30 जुलै 2026 रोजी टोमॅटोला काय बाजारभाव मिळतोय हे आपण व्यापारी बांधवांकडून जाणून तर घेणार आहोतच। या ठिकाणी शेतकरी बांधव टोमॅटो खाली करतायत आणि टोमॅटोला बाजारभाव प्रत्यक्षात मिळतोय किती। कुतळे साहेब नमस्कार। सवास टोमॅटोला काय बाजारभाव? काय 450-500 रुपये व्हरायटी सगळ्यात भरपूर व्हरायटी देशी येते, हायब्रिड येते, भरपूर आहे। आणि गावठीला जास्त बाजार आहे का संकरितला जास्त? नाही, गावठीला थोडं बाजार आहे, 5-50 रुपये जास्त आहे। आज जास्तीत जास्त किती आणि कमीत कमी किती? 500च्या गोष्टी नाही गेला आणि कमीत कमी 300 ते 500च्या आसपास। शेतकरी बांधवांना टोमॅटोला बाजारभाव 300 ते 500च्या आसपास आहे असं व्यापारी सांगतायत। आपण इतर सुद्धा व्यापाऱ्यांशी निश्चित बोलणार आहोत। काही शेतकऱ्यांचा माल अजून विक्री करणं बाकी आहे, त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत। त्यांच्या काही सूचना आहेत का, अद्याप त्यांच्याकडे गिऱ्हाईक का गेलेलं नाही, जर आपण जाणून घेऊया। या ठिकाणी जरा बाबा आहे, जरा बाबांशी गप्पा मारू। बाबा नमस्कार। नमस्कार। कुठली व्हरायटी घेऊन आले आज? आज आरेमान होती। काय भाव दिले? काय व्यवस्थित काय भाव दिले आज? आज दिली 300 रुपये। 300 रुपये। किती क्रेट आहेत? क्रेट 29 होते। काय नवीन लागवड वगैरे? नाही आता कसली लागवड करता, पाऊस आहे भयंकर। पाऊस खूप आहे। भाऊ नमस्कार। कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ। काय भाव मागतायत? 100 रुपये। 100 रुपये। टोमॅटो पण जर थोडीशी डाऊन पण आहे ना? नाही, नवीन माल दुसरा तोडा आहे साऊ। अच्छा, दुसरा तोडा आहे। आज बाजार दिवस आज काय भाव गेले? आरेमान होते 300। भाई साहब क्या रेट से मांग रहे हैं? हो गया सुबह में। क्या हो गया अभी? क्या हो गया? बाजार क्या मांग रहे, क्या भाव मांग रहे? चलेगा तेरे को? नहीं चलो सुबह क्या रेट हो गया? चला जा। सुबह लिया तो मैं 300, 350, 350। वैरायटी कौन सी? साऊ। मंडी बढ़ेगी? ये क्या भरोसा है? क्या भरोसा आहे? बढ़ेगा। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला पैसे अधिकचे मिळावेत अशी अपेक्षा बळीराजाची आहे। माल शिल्लक राहत आहेत। व्यापारी बांधव यांनी शेतकऱ्याचं नुकसान करू नये। आता या ठिकाणी सावरगावचे सरपंच आहेत। सरपंच साहेब नमस्कार। काय भाव मागतात आज? दिले 450 रुपये। 450 रुपये दिले? बर किती तोडा आहे? आता चौथा पाच आहे। दादा काय सांगायचं आहे मार्केटबद्दल? काय नाही, आनंद। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहतोय टोमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित असताना आज मात्र टोमॅटोची आवक जरी झाली असली तरी बाजारभाव योग्य मिळत नाही। फळ थोडंसं खराब झालेलं आहे। 100 रुपये क्रेट। कुठली व्हरायटी? साऊ पण आरेमान भाडं 50। भाडं 50 रुपये। गोल्डी है, गोल्डी। तोडा कितवा? तोडायला 25 रुपये। तोडा कितवा आहे? थोड़ा कितना हो गया, कितना थोड़ा हो गया? 7वा तोडा आहे। तर फळ लहान आहे का? मीडियम आहे। 2 नंबर माल। 100 रुपये दिले। बस तुम्हारे आपण या ठिकाणी पाहतोय व्यापारी बांधवांनी शेतकऱ्याचं नुकसान करू नये अशी अपेक्षा आहे। दादा नमस्कार। कुठलं गाव आहे? तालुका अकोले। कुठली व्हरायटी घेऊन आले? साऊ। काय भाव मागतायत? 350। 350 रुपये। काय अपेक्षित? 400 रुपये। व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशी काळजी घ्या। शेतकऱ्याच्या टोमॅटोचे 4 पैसे जास्त कसे होतील याबाबतची जर काळजी नाही घेतली तर शेतकऱ्यांचा जो राग आहे, रोष आहे, त्याला आपण मराठीमध्ये तळतळ म्हणतो, हा व्यापाऱ्यांना लागणार नाही याची देखील व्यापारी बांधवांनो काळजी घ्या। नाही पाहता माल एवढा चांगला आहे। 200, 250, 300 रुपयाने जर तुम्ही तो माल घेणार असाल तर शेतकऱ्यांनी तोडणे वाहतुकीचा खर्च कसा कव्हर करायचा असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे आहे। जर आता आपण व्यापाऱ्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊया। शेवटी व्यापाऱ्यांची बाजू सुद्धा लोकांपुढे आली पाहिजे। लोकांच्या टोमॅटोला 4 पैसे अधिकचे मिळाले पाहिजे। आता या ठिकाणी टोमॅटो व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली आहेत। माल लोड करायचं त्यांचं देखील काम चालू आहे। जर आपण त्यांच्याशी बोलूया कि आज 30 तारखेला त्यांनी टोमॅटो। चाचा नमस्ते। आज क्या रेट से माल लिया? माल लिया 450 रुपये। साऊ लिया
450, 400, 350, मीडियम 150, व्हरायटी वैरायटी साहू है चकरी 450, और आर्यमान 6242 हाइब्रिड के 450, 450 मंडी बढ़ेगी या नहीं बढ़ेगी? मंडी अभी व्यापारी के ऊपर है। आपण पाहतोय सध्या पावसामुळे टोमॅटोचा माल खराब झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव कमी मिळतोय, परंतु चांगल्या मालाला बाजारभाव चांगला मिळायला हवा. चांगला जो दर्जेदार माल आहे त्या दर्जेदार मालाचे पैसे व्हायला पाहिजेत. चांगल्या क्वालिटीचा माल आहे, आपण या ठिकाणी पाहतोय चांगल्या मालाचे पैसे व्हायला पाहिजेत. सध्या चांगल्या टोमॅटोचे पैसे चांगले होताना दिसत नाही. 300, 350, 400, 500 रुपयाचा जो बाजारभाव आहे, एवढ्या कमी बाजारभावामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न शेतकरी बांधवांपुढे आहे. व्यापारी बांधवांचे पैसे झाले पाहिजेत, त्याचबरोबर शेतकऱ्याला देखील पैसे मिळाले पाहिजेत. सध्या जगाचा पोशिंदा अडचणीमध्ये आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील मदत करणं अपेक्षित आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केट ज्यावेळेस व्यापारी टोमॅटो खरेदी करतात ते अशा प्रकारे पॅकेज करतात. साधारण 25 किलोचं क्रेट असतं, त्याला व्यवस्थित कागद लावतात, त्यांच्याकडे लेबर कामाला असतात, वाहतुकीचा खर्च, पुढे गिराईक योग्य मिळालं पाहिजे, पुढे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत. ही सुद्धा व्यापाऱ्यांची व्यथा आहे, परंतु शेतकऱ्याच्या टोमॅटोला 2 पैसे अधिकचे कसे करून देता येईल याची काळजी देखील व्यापारी बांधवांनी घ्यायला हवी. शेतकऱ्यांकडनं टोमॅटो घेतल्यानंतर व्यापारी बांधव त्याचं सॉर्टिंग करून व्यवस्थित पॅकेज करतात आणि हे पॅकिंग करताना व्यवहार सगळे इथले अतिशय पारदर्शक असतात. त्या ठिकाणी आपण पाहतोय खरेदी केलेली टोमॅटो अशा प्रकारे क्रेटमध्ये भरतात आणि व्यापाऱ्यांनी घेतलेले टोमॅटो हे साधारणपणे 25 किलोचं क्रेट भरत आहेत. ज्या मार्केटला पाठवतात तिकडे सुद्धा त्यांना गिराईक मिळायला पाहिजे. शेवटी व्यापारी देखील महत्त्वाचा माणूस आहे. भाई साहब नमस्ते. हा भाव मराठी वा काय भाव विकले आज? आज दिली 400 रुपये. कुठली व्हरायटी होती? आर्यमान. कुठलं गाव? गंगापूर बुद्रुक आंबेगाव तालुका. बाकी काय चाललंय? बाकी काय आता पावसाने सुधरून द्यायला फवारण्या करता येईल. दूध भेसळीचं काय? दूध भेसळ आम्हालाही सांगता यायचं नाही, दूध व्यवसायच नाही आमचा. व्यवसायच नाही, पण आंबेगाव तालुका बदनाम झाला ना, म्हणजे ज्यांनी कोणी केलं असेल त्याच्यामुळे अख्खा तालुक्याचं नाव ना. बदनाम कसं होईल? जे खरं ते खरं, खरं ते खरं. लोकांनी त्यातून काळजी घ्यावी. लोकांनी काळजी घ्या. काय मार्केटला काय सूचना? नाही काय नाही. मार्केटचे काम चांगले, काय म्हणतात ते, त्यांची ट्रॅफिक व्यवस्था एक नंबर आहे. एक नंबर आहे. सभापती संजयराव काळे, तुमचं काम चांगलं आहे. मार्केट कमिटीचे कर्मचारी यांचं देखील चांगलं नियोजन आहे असं या ठिकाणी शेतकरी अगदी मनापासून सांगतायत. आता फक्त व्यापारी बांधवांना विनंती, व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या आणि टोमॅटोला 4 पैसे अधिकचे कसे मिळतील याबाबतची काळजी घ्यावी. भाई साहब आज क्या रेट से लिया माल? ये तो कुछ बात नाही करत. आपण पाहतोय इथे मालाची क्वालिटी, ज्याप्रमाणे माल चांगला बाजारभाव मिळावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आपण इथं पाहतोय जे लहान बारीक बारीक माल आहे त्याला देखील बाजारभाव थोडासा कमी मिळतोय. शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करून नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये रोखीवर पैसे मिळतात, त्यामुळे शेतकरी बांधव देखील आपल्याला समाधानी आणि आनंदी पाहायला मिळतात. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठली व्हरायटी घेऊन आली आज? आज गुरु आणली. काय भाव गेली? आज दिली 350 रुपये. 350 रुपये. कितवा तोडा आहे? आता आहे तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा. काय इथे मार्केटला काय सूचना? बाजार भाव वाढले पाहिजे. बाजारभाव वाढले पाहिजे. आता पावसाचा परिणाम खूप झाला. आता टोमॅटोवर कुठले कुठले व्हायरस वगैरे काय झाले? आता व्हायरस राहिलीच नाही. टोमॅटोनी ना लई जोड झालेली आहे. बागा खराब झाल्या. बागा एकदम पूर्णपणे खराब झालेल्या आहे. माल काही निघत नाही चांगल्या प्रकारे. आवक पण कमी आहे. क्षेत्र किती तुमचं लागवडीचं? आता 1 एकर आहे. आतापर्यंत किती क्रेट गेले? आता काय 70 गेलं.
अजून किती जातील? 100 नाही जाणार, अजून जातील 200-300. 200-300 म्हणतात ते, नाही जाणार, 100 जातील. 100 जातील. निम्मा माल टाकून दिलाय. अच्छा, निम्मा माल टाकून दिला. वावरात. बरं. तुमचं कुठलं गाव आहे? पिंपळगाव सिद्धनाथ. जुन्नरचं पिंपळगाव सिद्धनाथ, खंडागळ्यांचं गाव. काय मार्केट कमिटीला काही सूचना? आहे, बाजार भाव वाढले पाहिजे. व्यापाऱ्यांनी बाजार वाढवले पाहिजे. व्यापारी काय करतात? अच्छा थांबा, व्यापारी काय करतात? व्यापारी एक भाव तिथं घेतात, निरा आला का 100-150 रुपये कट नाही, पण करतात. व्यापारी असं सांगतात की आपण माल दाखवतो एक आणि खाली करताना माल वेगळा असतो. अहो, आता हे बघा, हे माल दाखवायला काय दुसरा माल आणतात का? दुसरेच तसं नाही, एक सारखा माल नसतो ना. एक सारखा तर तिथं बघायला तसाच असतो. तसंच दाखवतोय त्यांना, तरी ते जो आपण कॅरेटला तेव्हा त्यांनी दाखवला, का ते तो सर कॅरेटला माल त्यांनी बघून तसंच केलं मागच्या वेळेस. घेतलं 300 दिले 200 पैसे. कुठल्या व्यापाऱ्यांनी? ए भाई साहब सुनो, आप जो टमाटो लेते हैं अच्छा काम करते हैं, लेकिन फार्मर क्या बोलते हैं, मार्केट में जब माल लेते हैं उसका रेट एक ठहराते हैं, बोलते हैं, और जब तुम माल खाली करते हैं तो रेट अलग बोलते हैं. ऐसा बड़ा कैसे? माल रहेगा तो क्या करेंगे? चलो उसको बोलो ना उनको. उनसे बात करो ना, वो भाव मेरे सामने बुलाओ भाई ना। साहब इधर आओ, माल हल्का रहेगा तो क्या करेंगे? चलो इधर आओ. मुंडा दिखाएंगे कितना बड़ा लाएंगे सड़ेला, कोई पैसा कोई देगा वो क्या? सही बात है, जो दिखाया वही 22 खाली किलो होना का माल चाहिए. होना चाहिए, 20 लोग कर लाते हैं, वो 2 किलो कौन देगा? अच्छा, कम लाते हैं. हाँ, चलो मैं हमको उनको भी पूछते हैं. वो त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही माल 20 किलो भरता, 20 किलोचं क्रेट. नहीं ये आदमी अच्छा है. तो आगे अच्छा हो गए. ये आदमी तो बताओ, अरे, ये लोग ऐसा काम नहीं ये आदमी अच्छा है. 22 किलो माल देते 20 किलो नहीं 25 किलो 20-23 किलो माल रहते हैं हमारे पास. 22 में बोलते हैं 20 किलो माल नहीं हो रहा है पूरे मंडी को। आधा आधा लेके आते, आधा आधा जाली। नहीं कुछ काय बोले की आते ये आदमी अच्छा है. मग अगोदर मगाशी म्हणाले ते माल भाव ठरवतात वगैरे खाली करतात जगा. ते पूरा करके लाने का हम लोग मार्केट नियम क्या है? ये आदमी अच्छा है. ते आदमी अच्छा आहे. तो काला 20 किलो देते नेम मार्केट का 22 किलो, शेतकरी 22 किलो क्रेट माल. और 23 किलो आया तो निकाल के देता है क्या? अरे हर किसान को काटा है क्या? 30 किलो कोण व्यापारी या शेतकरी नाही आहे तिकडे. आपण 22 किलो आज चांगला माल पाहिजे आपल्याला, निवड हाँ. बरोबर आहे. निवड चांगला होईल तर व्यापारी खाली करणार. हाँ. आता तुम्ही दोन पैसा काही वाटेगा व्यापारी 2 किलो बदला आला आता शेतकरी वो बाजार लगाया वो बाजार देगा ना. बरोबर नाही. चलो ठीक आहे. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं गाव आहे? पावसरी खुर्द अवसरी खुर्द, आंबेगाव तालुका, आंबेगाव तालुका. हा. दुधावाला तालुका. आणि दुधावाडी. बरं. किती टमाटो आले? कमी बदनामी जास्त झाली काय गोष्ट अच्छा, भेसळ कमी झाली. आणि बदनामी झाली. कोणी केली बदनामी? हा? जो तालुका आता जो करतोय बदनामी तोच करतोय ना. मग आता ज्यांनी भेसळ केली त्याच्या बातम्या तर होणार मग ना. आता ते आता तो आतर डिलिव्हरी काय आला बिनकामाचं त्याला लढावं आलंच ना व्यवस्थित लाईन. अहो काय केले, नुसतं नको त्याला धरलंय आणि नको त्याला सोडले. हे सुराचं राजकारण चाललंय आमच्या तालुक्यामध्ये, दुसरं काय नाही चाललं. कसं काय? मग आता आतरवाल्याला कशासाठी त्याला डिसमिस करून टाकलं होतं. बिचाऱ्याचं नाव खराब झालं. परवाना रद्द केला. त्याचं सांगा तुम्ही बरं. लोक दूध घ्यायला किती कजरतील त्याची सुद्धा. असं नाही झालं पाहिजे. हा तुम्ही भेसळ घोराला नक्की जरा, पण ज्याचं खरं आहे त्याला मारी तर तुम्ही कुशल येण्यासारखं काय उपयोग त्याचा काही. आता विष्णू काकांच्या पुतण्याचं पण नाव आलं होतं. हा, आहेच ना. मग ज्याची बेसळ आहे ज्याच्या गावले तो ठीक. आता एक आता आतरवाला तुम्ही पाहिला बिनकामाला, त्या बिचाऱ्याला बिनकामाचं नाव किती बदनाम झाले. आता त्याचं ते मार्केटिंग त्यांनी कसं करायचं, असं नाही झालं. बरोबर आहे. त्याच्या व्यवसायावर तिच्यावर मार्ग काढला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. व्यवसायावर परिणाम होता. हा होतो ना. माणूस मरण्याच्या मध्ये आत्महत्या करायची वेळ येईल. बरं कर्ज वगैरे असते त्यांच्या काय कर्ज पाहिजे थोडं. असं नाही झालं पाहिजे. सगळ्यांची व्यवस्थित तपासणी झाली पाहिजे. तीच तर उठसूट सगळ्याला अटक करा तुमच्या सगळ्याला. आंबेगाव तालुक्यामध्ये राजकीय पुढारी सुद्धा एकमेकांची जिरवाजिरवी करतात. बदनाम केला जास्त बरं का. यांनी जास्त तालुका बदनाम केला. हे विरोधकांनी तालुका जास्त बदनाम केला. विरोधकांनी म्हणजे कोण विरोधक? ते आता ते सगळ्याला माहिती आहे कोण आहे काय आहे ते. चालू आहे सगळा. हा. जिरो चालू आहे. जिरोजिरो चालू आहे. काय आहे दुसरं. दिलीप वळसे पाटलांच्या कामाबद्दलच्या काय भूमिका? हा? वळसे पाटलांचं काम कसं आहे? आता त्यांच्या आता कसं आहे, आता अख्ख्या तालुक्याला अख्ख्या राज्याला माहिती माणूस कसा आहे, काय करतो काय नाही. त्याच्यामुळे त्याच्या कामाचं काय काम आहे ते आहेतच ना. मग त्यांना काय बदनाम केलं जातं? मग सरळ काय होतं काय कशाचं काही पण राजकारण आता त्यांच्या सोबत राहिलेले देवदत्त निकम, अरुण गिरे, पहिलं गोड लागलं आता वाईट वाटत नाही. आता शहा आणि आता निकम सुद्धा एकत्र होते. नाही, आता हे आता कालला वाईट झाले. नाही तर पहिलं सगळं चांगलं होतं ना एक जागी. एकमेकालाच मांडी लावून हा सगळं खाऊन पिऊन झालं. आता टाकरी जायच्या टायमाला झाली.
दुसरं आहेच काय वर राजकारणामध्ये साहेबांमुळेच आहे देवदत्त निकम. कोणच्यामुळे काय म्हणाले? साहेबांबरोबरच आहे. साहेबांमुळे तर देवदत्त निकम आता आहे. फक्त थोडस जागा का नाही दिली म्हणून हे एवढं खेळ चालवलं. बाकी आहेच काय हा का तालुका बदनाम केलाय. आणि बदनामीचं काम सगळ्यात मोठं काय चालू आहे? काय चालू आहे? कशाला करायला पाहिजे? आता दूध भेसळ तर झालेली आहे ना. झालेलीच आहे ना. पण त्याला आता ऑप्शन कसं मी म्हटलं आता अथर्व डेअरीचा मी विषय तुमच्या कशी मांडला असं नाही झालं पाहिजे. अथर्व डेअरी कोणाची आहे? हा? मला नाही माहित मी पण युट्यूबलाच पाहिलं. म्हणजे माझा काय कोणी जवळचं वगैरे कोण नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आहे. मग आता दूध व्यवसायावर पण परिणाम झाला म्हणजे जी लोक चांगले वागतात त्यांच्यावर पण त्याच्यावर पण परिणाम होतो ना हो. त्यांनी पुन्हा मार्केटिंग कसं करायचं दूध गोळा कशी करायची सगळ्या गोष्टी परिणाम होतो ना हो. शेतकऱ्यांनी दूध कुठे घालायची त्याची जे गवळी त्यांनी कुठे जायची किती मोठा परिणाम आहे हा. असं काय करतात तुम्ही. आणि हा परिणाम सगळ्यात मोठा हे आता शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव भेटत भेटलाच पाहिजे भेटलाच पाहिजे. भाव मिळणार होते चांगले. यांनी बेसाई केली त्याला 100% शिक्षा झालीच पाहिजे. तू काय साजूक नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा गंभीर आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ज्यांनी दूध भेसळ केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. झालीच पाहिजे बस 100% झाली पाहिजे. 100% झाली पाहिजे. पण ज्याचं काम चांगलं त्याला बदनाम नाही बदनाम केलं. नाही केलं पाहिजे. अहो, तरी मार्केटमध्ये उभं राहायचं कसं उभं परत. राहायचं कसं? बरोबर. त्याच्या जागी जर तुम्ही जर बदनाम करताय त्याच्या जागी तुम्ही असता, हा तुम्ही तुम्ही कसं असेल केलं? समजा तुम्ही आहे मी आहे समजा तुम्ही आहे. तुम्ही जर सरळ असेल तुमची बदनाम झालं काय होईल. त्याच्यात माध्यमांची काही चूक आहे का माध्यमांची? मग हा माध्यमाची चूक आहेच ना काय? 100%. अहो काय काय ठिकाणी ना ते एवढं याचा व्हिडिओ त्याला जोड त्याचा व्हिडिओ याला जोड इतकी बदनामी चालवली ना. खरं आहे ना गुप्त खरं झालंय. खरं. खरं खरं म्हटलं पाहिजे. तुम्ही कसं आता आमचं काही समजून घ्या, गोष्ट आहे. तसं नाही तिथं होत. तिथं काय विचारच करायचं नाही. तुम्ही पुढे जाऊन आहे ना मग तुला आपल्याला कसं वाटलं केलं यांनी किती दिवस सुधारवलं यांनी किती केलं काय किती केलं वर्षात उभा असं नाही राहिला? राहिलं. हा 2 वर्षात उभा बरोबर राहिला. खरं आहे ती भूमिका मांडली पाहिजे. बरोबर. हा तिसरा काम आहे. चौथा काम होता का हा त्यांनी जर काही खोटणार लावल्यावर लोकांच्या मनामध्ये समोर व्हायला किती वेळ लागतो. आता ज्या पत्रकारांनी आता होती बातमीच्या त्यांनी पहिली किती बदनामी केली त्याची नुसता वेगळ्या बदनामीला. मग आता काय परत तिथं माहिती घेऊन गेला परत नाही हे खरं कशासाठी हे खोटं. तर त्यांची बाजू पण मांडली ना. नंतर ना नंतर मांडली पहिली पहिली तर बरं बदनामी बातमी केली ना त्यांनी मार्केटमध्ये राहायचं नाही. मग त्यांचा ब्रँड चालेल का परत आता? ह्या गोष्टी आहेत ना. पहिलं बदनामी करायलाच नव्हती लागत. सगळं शहानिशा होते ना. तुम्ही गुन्हेगार असा तुम्ही काय तुम्ही दोषींवर कारवाई झाली हा, पाहिजे. आम्ही तो किती कोणी मोठा असो. नाही ना दोषी झाला पाहिजे तो. यांनी पहिला दोषी करून मोकळा झालाय. ठीक आहे, चला आम्ही प्रसिद्धी माध्यम नक्की काळजी घेऊ. चुकीचं दाखवणार नाही आणि चुकीचं करणार हा, नाही. हे बाकी काय तुमची म्हणणं नाही. सूचना योग्य आहे. हा, बरोबर आहे. त्याची नोंद घेऊ. राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा पाणी अडवा पाणी जिरवाच्या योजनेचा फायदा असा घेऊ नये. एकमेकाची जिरवाजिरवी करू नये. जिरो हा ही जिरो झाली आमच्याकडे. आता बाकीची काय नाही काय तर आम्ही काय थोडं कसं झाले नाही ना काही सगळं चाललंय राजकारण चाललंय आमच्याकडे दुसरं काय नाही. पण दूध भेसळीचं समर्थन नाही. नाही अजिबात नाही. त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता तुमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये असं पडदे आडून बाबा गोवर्धन बुडवला पाहिजे म्हणजे डोंगराच्या नावाखाली. दुसरी गोष्ट कालचीच बातमी आहे. त्या जुन्नर तालुक्यात आपल्या आईस्क्रीमचं उघडकीस आलं. तर त्या उघडकीस नंतर मला काय म्हणायचं का फक्त ते काय आंबेगाव तालुक्यातच आहे का? जुन्नर तालुक्यात पण भेसळ आहेच हो ना. आहे ना. कोणत्या तालुक्यात सगळीकडे नाही भेसळ. सगळीकडे आहे. फक्त यांचं टार्गेट काय फक्त आंबेगाव तालुका. आमचा आंबेगाव तालुका. आता तुम्ही आता आमच्या काही ते अवसर सांगितलं तर तुम्ही आम्हाला काय म्हणता बेसळतो. आता काय सांगायचं. विष्णू काकांचं गाव आहे. हा बस असं दुसरं काय आता ते कुमार हिंगे खूप रफ बोलतात. हा नाही बोलणार आता विरोध की त्यांना काय आता ती एवढी अच्छा, विरोध chance भेटलाय चालणार संधीचा फायदा घेतात. घेणार पण खरं लोकांपुढे आलं पाहिजे. आलं पाहिजे बस हा, ही गोष्ट बरोबर. असं काही नाही का तालुक्यात पण बेसळ आहे दुसऱ्या तालुक्यात पण बेसळ आहे अनेक ठिकाणी आहे, दुसऱ्या जिल्ह्यात पण आहे. भेसळखोरांवर कारवाई झाली. कारवाई झालीच 100% पाहिजे, करा झालीच ना. पाहिजे, झालीच. फार प्रत्येकाला फार इचू काढा सापडून काढा त्यांना. भाऊ नमस्कार. कुठलं गाव आहे? निरगुडे निरगुडे जुन्नर तालुका. कुठली व्हरायटी घेऊन आले? अरे वा आर्यमान. किती क्रेट आहेत? 100 होते 100. काय भाव गेले? 440 ठरावला इथं. बर. नंतर तिथं गेल्यावर म्हणलं हे खराब नाही घ्यायला लागलं तिथं परत रेट कमी करून टाक. म्हणजे कमी जास्त तिथं गेले निवड नसते. बघितली 5 कॅरेट 30 दाखवली. त्याच्यामुळे झाली काय काय? वॉर्चिंग आली नाही मला हो, हो. त्याच्यामुळे ते आता गाड्या गेल्या व्यापाऱ्यांचं तरी हे काय रडत राहते. कोण व्यापारी होता? कोणी असो नाव नाही माहिती. सकाराम शेठ. सकाराम शेठ. आता जर मालाच दाखवलं एक आणि आतमध्ये माल वेगळा असेल पण शेवटी व्यापारी पण त्याला पण पुढे 5 जाळ्या त्याच दाखवल्या. त्याच दाखवल्या. याच दाखवल्या. मग त्यांनी पाहून घेतल्या. हा मग पाहून तुम्ही मार्केट कमिटीला कळवलं का नाही? मग नाही आता बघू आता परत पुढच्या वेळेस कळवायला लागला. नाही ना, आता इथं ऑफिस आहे ना, तुम्ही त्यांना कळवा ना. काय असं मार्केट कमिटीचं इथं ऑफिस आहे.
तुम्ही त्यांना सांगा नाही सगळं व्यवस्थित. आम्हाला माहिती आहे, आम्ही जे दाखवतो ना त्याच जाळीप्रमाणे घेतात. मग आम्ही दाखवताना तोच माल दाखवतो. आम्हाला माहिती आहे खटखट होणार आहे, ते बरोबर. 10 पेक्षा तेच दाखवा. व्यापाऱ्यांनी पण असं केलं नाही पाहिजे. कॅरेट मध्ये चाळायचं एक सुद्धा ठुलं नाही. सगळं चाळून बघितल्यानंतर भाव केला. तिथं गेल्यावर ही अशीच माग आहे. बरोबर. तुम्हाला काय सूचना करायची? सुचलं नाही ना काय बरोबर, ठीक आहे, ठीक आहे, चला, धन्यवाद. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 30 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 25,000 क्रेटची झाली आणि बाजारभाव 300 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. सध्या पावसामुळे टोमॅटोचं फळ खराब झालेलं आहे, त्याला क्रॅकेजेस आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना एक विनंती आहे, शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करा. जे दूरवरनं येत आहेत त्यांनी वाहन सावकाश चालवा, स्वतःची काळजी घ्या, स्वतः सेफ राहा. मार्केट कमिटीचं काम चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधव देखील पैसे वेळेवर मिळतात त्यामुळे समाधान व्यक्त करतात. परंतु सध्या बाजारभाव पडल्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळते. लवकरात लवकर टोमॅटोचे बाजारभाव वाढतील, थोडंफार पावसाची उघडीप मिळेल आणि शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे होतील अशीच आपण प्रार्थना करूया. भविष्यकाळामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. आता हा जुलै महिना संपत आलेला आहे, तरी देखील जर बाजारभाव वाढत नसतील तर शेतकऱ्याचं यंदाच्या वर्षीचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.